नरेन्द्रनाथाय नमः। ॐ नरेन्द्रनाथाय नमः। ॐ नरेन्द्रनाथाय नमः। ॐ नरेन्द्रनाथाय नमः। ॐ माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. शीळ घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी. शीळ घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी. आली माझी पिल्लं शाळेहून. काय काय केलं शाळेमध्ये? आज मी ना गणित सोडवली. अरे वा. आणि अपूर्वा तू काय केलं? अरे वा 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 वा. आणि अभ्यास केला की नाही? केला ना. आता घरात जायचं, बॅगा जागेवर ठेवायच्या, हात पाय स्वच्छ धुवायचे. हा सुमन, अगं सुमन, 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 सुमन. अगं आई, काय झालं सांगतो. आज एक नंबरची बातमी आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आनंदाची बातमी एकदम. कसली रे? काय झालं असेल? काय झालं असेल? काय झालं? सांग आता, तूच सांग बाबा. अगं मला प्रमोशन मिळालं. काय सांगतो? आई, काय सांगतोस? आणि आई, पगार सुद्धा डबल झालाय. अरे वा, छान छान. मग? अशीच प्रगती कर. हा, नुसती प्रगती नाही, तुमच्यासाठी गिफ्ट पण आणले सगळ्यांसाठी. अरे वा अरे वा वा. चला, डॅन डॅन. आधी पहिला बोलवलं पाहिजे. अगं पोरं कुठे आहेत आपली? थांब, थांब. थांब, थांब. मस्तपैकी प्रत्येकाला गिफ्ट आणलेलं आहे. हा. आई, ही तुझ्यासाठी मस्तपैकी साडी. अरे वा वा वा. हा. हे चिमणी कुठं आमची? चिमणी तुझ्यासाठी मस्तपैकी फ्रॉक आणलाय बरं का, घालायचा. आणि तुला तू म्हणत होतास ना मला अँड्रॉइड घड्याळ पाहिजे.
मग तुझ्यासाठी हे घड्याळ. Yes. Yes. हे ठेव, काम आताच नको फोडू. आधी देवाच्या पुढे नेऊन ठेव. चला चला चला. हा. एक मिनिट मला जरा फोन एक आला. काय झालं? कुठे काय? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? तुला काय वाटलं मी नाही आणणार? काय बघ तरी पटकन. अय्या, मला हा भाग पाहिजे होता. मग मला कळलं का नाही? हो हो. बघ. मला सगळं कसं काय बरं कळतं. अगं न कळायला काय झालं? हा तुला आवडत होता ना? मग तुम्ही स्वतःसाठी काय घेतलं का नाही? अगं माझ्यासाठी घेईन पुढच्या पगारात. आज तुम्ही खुश, मी खुश. किती करता तुम्ही आमच्यासाठी? हा? अगं न करायला काय झालं? पण आता नाही, तुमच्यासाठी पण काहीतरी अगं नको, माझ्यासाठी काय, माझ्यासाठी भरपूर आहे सगळं आहे. नको मला. हे बघ आता तुला एक सांगतो, आता पगार वाढलाय, हा प्रमोशन पण झालंय आहे ना. पुढच्या महिन्यात आपण आपल्या आईला घेऊन मस्तपैकी देवदर्शनला जाईल. हा अगं तिची खूप इच्छा होती ग. माहितीये का? हा? आई काय म्हणत होत्या? बघ. माझ्या मुलानं लहानपणापासून खूप सगळं मिळवलंय. घर केलं, गाडी केली, सगळी सुख अगदी माझ्या पायाखाली आणून ठेवली. आई म्हणजे काय नव्हे काय आणि पर्व जेव्हा जेव्हा आईनं नमस्कार करतो ना, हा? तेव्हा त्याला काय आशीर्वाद देतात माहितीये का? काय देतात? तू अगदी तुझ्या बाबांसारखा हो. पण खरंच खूप करता हो तुम्ही. अगे बघ तुम्ही पण करता ना माझ्यासाठी. एवढा पाठिंबा तुमचा असल्याशिवाय होते का सगळे? बर चला मी आवडतो. नाही नाही, हे सगळं होते. आज एवढी छान तुम्ही बातमी दिलीत ना, आज सगळा स्वयंपाक तुमच्या आवडीचा. काय खाणार तुम्ही? अगं तू जे करशील ते खाय. तू सगळा स्वयंपाक मस्तच करतेस हे ग. तुमचं नेहमीच आहे. अगं सगळ्या खरं, सुखात खरं. आपलं सुख मानायचं. आज तसं नाही, तुमच्या आवडीचंच मिळतं. वा एक काम कर, मस्त पैकी काजू बिजू घालून एक शिरा कर छान. हा एवढं सोपं. बस. हा, चल मी आवडतो. छान काजू वगैरे घालून करते. हो, 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 कर, कर, कर. हा, पटकन मी काढून करते. आता आज वेळ नको बघा. बर. आता कोणाचा फोन आला? एक मिनिट, फोन एक आलाय. हॅलो. हा हॅलो. हा हो हो आताच घरी पोहोचलो. हा काय म्हणला? परत लगेच आता लगेच यायला पाहिजे. अहो पण आताच घरी आलोय ना. नाही सकाळी भेटेल ना येऊन मी तुम्हाला. हा नाही आताच आलोय घरी. मुलं पण आहेत घरी. जरा आनंदात आहे सगळे, मला प्रमोशन मिळालं म्हणून. नाही बरोबर आहे. मलाही आनंद आहे, तुम्हालाही आनंद आहे, मला सगळं कळतंय. मी उद्या येतो ना. हा हा काय फक्त 10 मिनिटं. बरं घ्या माझा वेळ जास्त घेऊ नका. मी उद्या भेटतो डिटेल मध्ये तुम्हाला. असं म्हणताय पण लगेच सोडणार ना मला? हा ठीक आहे. ओके ओके ओके. अगं जरा प्रॉब्लेम काय नाही आहे, फक्त मला ऑफिस मध्ये परत फोन आला, मला जावं ते लागेल. कळलं मला तुमच्या फोटो. काय 10 मिनिटं. हे बघा, काम संपल्यावर घरात आलोय. हे बघ आता प्रमोशन मिळालंय म्हटल्यानंतर जबाबदारी वाढली. अगं नाही म्हणून चालत नाही. जाऊन येतो, पटकन भेटतो आणि लगेच येतो. तुम्ही काम करा. अगं असू दे ग, तुमच्यासाठी काम करायलाच पाहिजे ना. पटकन जाऊन पटकन हा या. तू पटकन काय कर, शिरा बनव, जेवण बनवून ठेव. मी लगेच 10 मिनिटात परत येतो. हा लवकर या. लगेच आलो म्हणजे आलो. आणि पटकन तुम्ही आवरून घ्या आणि मग जा. हो, निदान चहा तरी घेऊन जा. ओके ओके. आज फोन यायचा होता. वा असू दे, जाऊन येतो. अण्णा हो अण्णा. काय बघितलं काय चोरा होता हे? अण्णा आम्हाला मात्र हे पटलं नाही बाबा. काय ते तरी सांगा अगोदर. अहो तुम्ही आमचं सिनियर, प्रमोशन तुम्हाला मिळत होतं. होय अण्णा. हा आणि तुम्ही मला संत्याला आता हेळो संत्या संतोष साहेब झाला अण्णा. हे काय पटलं नाही आम्हाला. आणि नोकरीला अण्णाने त्याला नोकरीला होतं, सगळं अण्णाने शिकवलं. आणि हळू साहेबांच्या कानात गुरु गुरु करून आपलं प्रमोशन होतं. अहो आम्ही काय संतोष साहेब म्हणू हो,
म्हणजे तुम्हाला कसं वाटत? आम्ही संत्या रोज म्हणायचं. आता त्याला संतोष साहेब या, संतोष साहेब खुर्ची, संतोष साहेब चहा, हे काय झाली? मला बी दुःख झालंय त्याचं. आता करू काय सांग? वरिष्ठांनी तिची ऑर्डर काढ. अण्णा पण हे बघ आजी, माझ्या डोक्यात बोललं साहेब. अण्णा त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्ही हाय. आम्ही फक्त आमच्या मागे राहा. काय म्हणजे आता तुम्ही काय करणार आहे? आम्हा एक चांगला जामीन उपाय काढलाय. सांग, सांग. सांगत नाही, करून दाखवता. करू. मग बघायचं तुम्ही. अच्छा तू तरी सांग. हा बघा, नुसतं बघावं तुम्ही. अण्णा त्याला संध्याला फोन केलंय तर येत असेल. आला की नाही नुसतं मजा बघा. ते बरोबर आहे, माझ्या घरात. मग आता येते बघा एवढ्यात. मी काळजीच करू नका. तुम्ही फक्त सपोर्ट द्या. बाकी काय असं नाही. सांगा. अहो बघा तुम्ही. या, चला बघूया. संतोष साहेब या. संतोष साहेब, या, या. या या. अण्णा का बोलवलं? या या म्हटलं सर प्रमोशन झालंय. नाही खरं तर तुमचे आभार मानायला पाहिजेत. तुम्ही मला छान सगळं सपोर्ट केला, त्यामुळं मला एक प्रमोशन मिळालं. अरे तुझं करतो मी. नाही नाही असं कसं अण्णा, तुमचे आशीर्वाद आहेत. हा, संत्या हा. संतोष साहेब चालेल. हे बघ, जरी आपण एकत्र असलो, जरी मला प्रमोशन मिळालं असलं तरी आपण पहिल्यापासून एकत्र आहोत ना, तरी चालतंय, तसं काय नाही. पण अरे का फोन केला होता? अरे महत्वाचं काय म्हणजे माहिती आहे, मला प्रमोशन मिळालं. अण्णांना सगळ्यात जास्त खुश झालं. कारण का माझा एकदम जवळचा मित्र मोठा साहेब झाला. नाही असं काय त्यासाठी नाही. काय झालं अण्णांनी पार्टी दिली. पार्टी तर बनते ना. अरे पण तुम्ही तरी म्हणाला होता की महत्वाचं काम नाही म्हणून. हा, ठीक. महत्वाचं काम आहे. तू आलास पार्टी कसं म्हणजे महत्वाचं. नाही हे बघा, मला काय त्यात इंटरेस्ट नाही आहे आणि खरंच मला घरी जावं लागेल. हे बघ अण्णा तुम्ही कसं बाजूला बसा. तू माझा शब्द मोठा का? अण्णा 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 कोण तुम्ही बसा, तुम्ही बसा. तू इकडे अरे माझं ऐकून तर घ्या. एक मिनिट. हे बघा कसं आहे माहिती आहे का? अण्णा, हे काय एक दिवस अण्णा, हे बघा तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला आनंद आलाय ना, तो तुम्ही आनंद साजरा करा. पण हे बघा मला घरी जावं लागेल. माझी बायको मुलं वाट बघताय आणि आई पण माझी वाट संतोष बघताय. साहेब आम्हाला आनंद का झाला? हा, तुला प्रमोशन मिळालं. प्रमोशन मिळालं ठीक आम्ही आहे. बोला पाहिजे नको. नाही नाही, तुम्ही करा, तुम्ही एन्जॉय करा, मी जाऊन येतो. अण्णांचा शब्द बोलणार तुम्ही? हा? बस बस दोन मिनिट. अण्णा बसतो मी. अण्णा हे बघा आणि हे बघा, मी नाही घेत, तुम्ही घ्या निवांत घ्या. माझं काही टेन्शन अरे नाही. बस. नाही मी आता बस, मला जावं लागेल. मला घरी जायचं. उद्यापासून तुला साहेब साहेब म्हणणारच की आज एक दिवस संतोष म्हणून घे. आम्ही दोन मिनिटं बसतो हवं तर. अरे बस म्हणजे कसं आहे थोडं नाही बघा, मी नाही घेत. तुम्ही घ्या निवांत, तुम्ही निवांत घ्या. चला. आमच्या आनंदासाठी जरा अरे तुम्हाला आनंद झालाय मला कळते, पण आम्ही पार्टी तुझ्या प्रमोशन साठी करतोय. नाही माझ्यासाठी नको. मला नाही आवडत तसं काय. काय नाही होत. नाही अण्णा नाही, तुम्ही घ्या मी येतो. हा? हे काय बरोबर नाही ना? आलो, मला जावं लागेल. फोन येतोय घरात. अरे फोन काय आता घराकडे जाणार आहेस नव्ह संतोष बस की. नाही मला जावं लागेल. अण्णा, तुम्हाला कळते ना मला घरी जावं लागेल. मला कळतंय पण तू थांब 5 मिनिटं. जा तू घरी पण 5 मिनिटं थांब. हे बघ तुला बायकापूर आहे. हा? तुला बायकापूर आहे. हा, म्हणूनच चालू आम्हाला बायकापूर आम्हाला बे नाही म्हणत नाही आहे. आम्हाला काय पुढे आहेत की आम्हाला काही सूट आला म्हणजे याच्या एक दिवस हे बघ अण्णासाठी हे बघ सांगताय तुला अण्णाला जरा घेऊ. संतोष मी नाही घे जरा घे ना वा. मी नाही घेत. घे ना वा. अरे भाऊ, तू सोड. आमची किंमतच नाही. अण्णा मी घेत नाही. हा. मोठमोठ्या पार्ट्या झाला तू बस का? अरे अण्णा हे काय बघ तू घे घे संतोष दादा घे. अण्णासाठी घे. आमचा आनंद मोडणार आहेस तू. अण्णा तुम्ही घ्या, मी सांगतो ऐका, तुम्ही घ्या. काय होत नाही त्यानं. नाही मी नाही घेत. अरे जराच आहे आता परत ते तू घे का चेस चेस हे ए, चेस आला एक नंबर. नाही, मी कधी घेत नाही ना. संतोष साहेब घ्या
साहेब म्हण हा तो साहेब घ्या आता. छान आहे. आता काय बीबी साहेब म्हणू काय आणा नको तुला. मग घे लवकर. अरे घे. अरे थंडी चालू आहे यार. नको, नको. अरे हळू झालं. अरे पहिलं कसं होतं? सुरुवातीला होतं. सुरुवातीला होतं रे बाबा. सुरुवात कसं होतं? जरा संपलं. संतोषला दे. किती छान आहे म्हटलं तुम्ही. अन्नाच्या नावावर आता माझ्या नावावर मी जरा तुमच्या शब्दाला मान दिला ना. अरे आमचा मान नाही. अरे बघ पार्टी तुझ्यासाठी आहे. बघ मान घालतो. लाभ. कसं वाटतंय? जरा बरं वाटतंय. संतोष तू तुझ्या हाताने घे. तुझ्या हाताने घे. तुला जेवढं पाहिजे तुम्ही माझं अण्णा तुम्ही गुरु तुम्ही अण्णा आता मला घेऊन आणा. ए पाच एन्जॉय अण्णा तुम्ही मला माहित नव्हतं एवढंच आहे. अण्णा तुम्ही गुरु एक नंबर काम केलं. तुम्हाला सांगतो अण्णा तुम्ही माझं खरं दोस्त आहे. हे बघ अण्णा पाण्याची जे काय ते भांडण बाबा हे बघ त्यापासून मी सांगणार ते मायवले रोज प्रत्येक संध्याकाळी रोज मारली. संपलं काय हे संतोष हे जरा अण्णा काय झालं तुला काय माहित नाही अण्णा काय झाले मला. तुला काय टेन्शन साहेबांचा मी तुझा साहेब टेन्शन समजलो. अण्णा काय मित्राला पाहिलं आहे त्याच्यावर मला सही पाहिजे. आमच्या साहेबांनी संतोष साहेबांचा काय म्हणायचो काय झालं त्याच एक प्रकरण लागलं. काय प्रकरण प्रेम प्रकरण ते घर बांधताय कर्ज काढा त्याला पाहिजे. मग तुझं काय आता तू साहेब मी साहेब तू साहेब मग तुझ्या सही डायरेक्ट पास. मी सही करायचं काय कुठे सही करायचं अण्णा कुठे सही करायचं तो कशाला साहेब मी संतोष साहेबांचा संतोष साहेबांचा तुमच्या विश्वास आहे वाटेश्वर आहे. संतोष संतोष साहेबांचा
मी येऊ अण्णा. अण्णा येतो आता मला येतो. हा हा अण्णा अण्णा येतो अण्णा. अण्णा एक नंबर काम झालं. एक नंबर अण्णा. तुझं काम करूया. अण्णा तुला मला जा. अण्णा तुला मला तुम्ही पुढं वा. अण्णा हे तंत्री आहे. येणार हे. इथं 10 मिनिटं मला 2-3 तास झाले. काळजी वाटते बाई. वेळेत आली तुम्ही. अहो आई, काय ग संतोष अजून नाही आला? अहो येतील ते. तुम्हाला जेवायला वाढू का मी? नको नको संतोष येऊ दे मग सगळे एकत्रच बसूया. अहो मुलांना पण म्हटलं मी जेवून घ्या म्हणून. मग काय काय म्हणाले, बाबा आले तर जेवू, बाबा आले तर जेवू. आता बिन जेवता झोपले बघ. होय तुम्हाला वाढू का मी? नको नको संतोष येऊ दे मग आपण एकत्र ए सुमे सुमे ए सुमे हो? ए सुमे तुम्ही दारू पिऊन आलात? हे काय तुम्ही दारू पिलात? सुमे मला ओळखलं समोर दारू प्यायला तू दारू मी आमचं माझा दोस्त बनलाय दोस्त. अहो, काय अवस्था केली तुम्ही? हे अवस्था काय नाही माझा दोस्त खुश होऊन मला दे. काय हा अवतार तुझा आई तुम्ही सगळं तुम्ही बसा. बरोबर आहे सुमे बरोबर आहे. काय करायला आई ताई समोर आहे. आई मग असू दे आई असू मग काय झालं? तुम्ही केव्हा दारू पिलात? आता मी दारू प्यायला नाही माझा दोस्त भेटला मला खुश झाला. काय? हे मी जेवण तुम्ही मी खाऊन आलोय. मला झोप आले मी झोप. आणि जेवलं नाही का? अजून मुलं जेवत नाही. ते काय करत बसो. हो बॉस तुझ्या बापाने पण हेच केलं आणि तू पण तसाच निघालास. पार्टी म्हणून दिली असती. तुम्ही कशाला घाबरताय? चला चला. चला तुम्ही जेवा चला. ते जेवून आले. काय नाही एकदा होते असं कधी कधी. तुझ्या विना हा जन्म सुना एकाकी काय काय सुनात लागला का कोणाला? आणि होईल सगळं. मी सगळं बरं आहे. चला. चला तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जेवून घ्या पहिला. हो, कधी चला. कोसळले आभाळ कधी कधी नमी सांभाळ जरी कोसळले आभाळ कधी कधी नमी सांभाळ घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार होता राणीचा दरबार. पाहिलं मंडळी, संतोषला कशाची संगत भेटली. संतोषनं एकच प्याला घेतला आणि त्या प्याल्यामध्ये तो बुडून गेला. संतोष बुडाला, त्याचा संसार सुद्धा बुडाला. आज 1 वर्ष झालं त्यानं नोकरी सोडली, कुटुंबाकडे लक्ष नाही, कुटुंबाची वाताहत झाली. मंडळी, संगत माणसाला घडवते किंवा संगत माणसाला बिघडवते. संगत चांगली असेल तर ती माणसाला घडवते आणि संगत जर वाईट असेल तर ती माणसाला बिघडवते. म्हणून आपण संगत धरताना सावध असलं पाहिजे. संतोषला संगत लागली त्या वाईट मित्रांची,
दारूची. सद्गुरू सांगतात तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. संसार सुखाचा करणे म्हणजेच खरा परमार्थ करणे. पण इथंच संतोष चुकला. संसाराकडे लक्ष नाही. संसार उद्ध्वस्त झाला. त्या स्वामी सद्गुरु चरणी एकच प्रार्थना, हा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा नव्यानं सजू दे, एवढीच त्या सद्गुरु चरणी प्रार्थना. काय झाली? कामाचं आवडत नाही घराचं. तुला नाही वाटत बाई तुझ्याकडे काहीतरी मागायला परवा नाही बाई. कोणी काय देणार मला? काय सगळं घरात वाटत. बरं गाव बोलायला ते खरं आहे होय का? काय नवरा दारू सगळं गावावर फिरायला. तुझं लक्ष आहे का नाही? हातावर हात धरून बसल्यास. दोन पोरं आहेत, एक म्हातारी पदरात आहे आणि हातावर हात धरून बसलीस नाही का? काय सगळं नोकरी सोन्यासारखी सोडून बसलाय का काय ग घरात? आता मी तरी काय करणार म्हणा? तुझं नशीबच खटका असेल तर. पण आता असं हे करून बसू नको. जरा कमरेला पदर बांध आणि गडिंगला जाऊन एक करणी बिरणीचा प्रकार आहे त्या बघून ये. दागिना ते इकून खाल्या का काय ग? काय करायचं म्हणा? या दारूला सगळ्या संसाराचं वाटोळं झालं बघ. माझ्या नवऱ्याने 10 तोळ्याचा हार करून आणलाय पाहिजे. काय गळा सगळा असा खाली वाकालाय. कानाचा बी बघ कसला खाली करून आणलाय. आणि काय ग या दारुड्या तुला लंकेची पार्वती केली हा? काय संसाराचं सगळं रिकामं करून ठेवलंय बघ. आता सोड सगळं. जेवलीस का नाही ग? पोरं तरी जेवली का नाही? म्हातारीला बी वाढ. सासूबाई काय करायचं? संसारात सगळा नवऱ्यानं फुगात टाकून बालुशाही आणि चिकनचा गाठ घातलाय. करायला पाहिजे मला बी. पाहुणे नाही आल्यात बघ. काय करायला तुम्ही बघायला? बरं आहे होय. मुलग्याचं करायचं. मीच गेलो असतो बाई दवाखान्याला खरं. माझ्या घरात पाहुणं आणि दागिना बी करून आणल्या. ते बी जरासं बघायला पाहिजे. सांभाळून राहा मी. तुला म्हातारीला सांगा, पोरांनी सांगा. जातो जेवणाचा खाट घातलाय बाई. सगळ्या पाहुण्यांचं घराचं काय करायचं बघायला. येतो का सुमन? येतो. दवाखान्याला जाऊया म्हणून सांगितलं ना तुम्हाला. चला बरं. तर जाऊया ग. पैसे पैसे आहेत ना माझ्याकडे. काय तरी करेन मी. पण तुम्ही आहे बघा आज दवाखान्यात जाऊया. पहिल्यापेक्षा वेगळं दिसतोय तुमचं. त्यांना घेऊन दवाखान्याला चालले मी. मला आहे का काळजी आईची? काय झालं तिला धाड पडले गेला दवाखान्याला नाटक हे सगळे नाटक. हे मी कामावर जाते म्हणून मुद्दाम करायला नाटक. पैसे पाहिजे का? पैसे तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. हे तोंड बाद ठेवणार नाही सांगत होता. ऐका तुम्ही. दवाखान्याला कसं पैसे नाही आले? पैसे दे मला. मला पैसे दे. कुठले पैसे देऊ तुम्हाला मी? मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं कुठले पैसे पाहिजे तुम्हाला? कुठले म्हणजे घरात ठेवलेत का तुम्ही घरात काय? डबा बबा भरून ठेवलेस का बघ. कुठले काय ठेवू मी पैसे? मला सांगायलास तोंड काही ते बडबडायला सांगून ठेवतो. नवरा आहे तुझा आहे. एक दागिना तरी ठेवलाय का तुम्ही घरात? काय दागिना ठेवला माझं डबा भरून केलं की कुठं गेलं सगळं ते. नांदाला लागण्यातच काही अर्थ नाही. ए पैसे दे. पैसे पैसे द्या तुम्ही. पैसे दे. तुम्ही शांत बसा. पैसे दे. जा 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 जा.
मला पैसे तू देत नाहीस काही सावकार हे माझं दोस्त लय मोठा आहे एक फोन केला रे झटके रे सांगतो यायला पैसे नाही चल एक नंबरच फोन लावतो बाप लगेच येते का हॅलो अण्णा कुठं आहे तुम्ही ताबडतोब लगेच एक मिनिट यायचं सांगतो अण्णा या मध्ये यायचं हे बाबा मला आता 10 रुपये तुमच्याकडनं 10 रुपये अण्णा या लवकर सगळ्या ती घेऊन यायचं घरात कोण नाही आमच्या एक नंबर चेहरे करायचा हे करायचं अण्णा या अण्णा हा लगेच 2 मिनिटात यस ओके दोस्त पाहिजे तर अण्णा सगळं पाहिजे अण्णा कवा तुम्ही मला अण्णा एक नंबर काम लगेच हे काय करून आले संतोष ब्रँड आहे एक नंबर हे असलं पाहिजे रंगीत बरोबर असते एक नंबर अण्णा कसा अण्णा कोण नाही करत एन्जॉय करा अण्णा बसायचा एक नंबर का आमच्या नंबर सामान होतो गरीब एक नंबर अण्णा एक नंबर काम केलं एक नंबर तू एक नंबर अण्णा म्हणजे अण्णा आमचा अण्णा एक नंबर अण्णा म्हणजे एक गाणं पाहिजे तुला गाणं पाहिजे एक गाणं लाव सांगू एक नंबर खटका इथं जागेवर
बाग सुखाची होता सोन्याचा राणीचा तुझ्या विना हा जन्म सुना एकाकी पडले प्रेम देवता माझी अपाशक्ती जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार तुझ्या राणीचा दरबार तुला सांगून ठेवतो तुला सोडणार आहे मी बँकेतून आलोय मी बँकेतून आलोय संतोष सावंत मी बँकेच्या कागदपत्रावर सही केलं होतं आणि तुमची जप्ती कशाची आली तुमच्याकडे हे विटनेस आहेत ते साक्षीदार अजून त्यांनी सही केली आणि त्यांनी कर्ज भरलेलं नाही त्यामुळे आज तुमचं घर जप्त करायचं आहे काय सांगा काय नको ते काय बरोबर माझ्या घरात येऊन काय झालं बायकोला बोलावा त्यांच्याशी बोलून काय अडचणी तेव्हा तुमच्या सह्या बघायला हे काय दाखवणार तो चुकीचं काही नाही तेव्हा चुकीचं काही नाही झालं तुम्हाला आज कुठे घर खाली करायचं आज यांच्यावर बघण्यात काही अर्थ नाही आहे अहो बँकेचा आदेश आहे हा खुशी करीन तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया काय मागावं मी जेवा घर सुखात माझं ठेवा काय मागावं काही गोष्टी बँकेच्या वरून आदेश आहे काय आरोपणा करायचं नाही खाली खूप चढू आहे तू काय घरी तू विटनेस झालाय त्या विटनेस माणसानं पैसे भरले नाही तुझी गाडी जप्ती आहे आज मी निघायची माझ्या घरात काय कुठं जायचं चला का पोलिसला बोलू कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं झालं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार सोन्याचा संसार
रस्त्यावर कुठला बसायला रस्त्यावर एक घर कुठला गेला माझ्या घर कुठे गेला हे घर कुठं आहे हो माझं घर कुठं आहे कोण तो घरातलं मला वाईट आहे काय मागावं घर सुखात माझं जीवा परमेश्वरा काय वेळ आणलीस तू माझ्यावर बघ माझं घर कसं विखुरलंय आता माझ्या वरतीला कोण धावून येईल रे आता माझ्या वरतीला कोण धावून येईल नरेंद्रनाथाय नमः नरेंद्रनाथाय नमः ओम नरेंद्रनाथाय नमः माऊली ओम काय झालं हे माझं कुटुंब आहे. काय झालं माऊली रडू नका माझं घर बघा. माझ्या बायकांची अवस्था बघा. काय करू मी आता कसं सांभाळूया सगळ्यांना माऊली तुम्ही काही काळजी करू नका कारण आपली सर्वांची काळजी घेणारा तो सद्गुरु राय आहे हो माऊली पण आम्ही रस्त्यावर आलेलो नाही माऊली तू रस्त्यावर जरी आले असशील पण तुम्हाला आता चांगला मार्ग भेटणार आहे म्हणजे हो ती आता वेळ आलेली आहे आपल्याला सद्गुरूंची भेट होणार आहे हो आता आपल्याला लवकर निघायचं आहे कुठे त्या नाणीच धामला नाणेच धाम? हो नाणीच धाम जे अध्यात्म वास्तवता आणि विज्ञानावर अधिष्ठित आहे जिथं गेल्यानंतर व्यसनच काय व्यसन तरी सुटूनच जातं आजवर जवळजवळ 6.5 लाख लोकांची व्यसनं तिथं सुटलेली आहे आणि ते असं ठिकाण आहे तिथं गेल्यानंतर जन्माचं सार्थक होतं जीवनाचं ध्येय पूर्ण होतं आणि आयुष्याचं कोट कल्याण होतं असा तो मार्ग म्हणजे तो नाणीच धामचा मार्ग सद्गुरूंचा मार्ग माऊली तुम्ही अजिबात वेळ जाऊ नका ह्या माणसानं नको तिथं सही केली नको तिथं साक्षीदार झाला हा नको तिथं जामीनदार झाला पण तुम्हाला एक माझी विनंती आहे तुम्ही याच्यासाठी जामीनदार व्हायचं नको तिथं जामीनदार होऊन असं उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन यांच्यासाठी तुम्ही जामीनदार व्हा नक्कीच तुमच्या आयुष्याचं खोट कल्याण होईल चला घ्या द्या नरेंद्रनाथाय नमः ओम नरेंद्रनाथाय नमः मला मारतील तिथं नरेंद्रनाथाय नमः ओम नरेंद्रनाथाय नमः ओम नरेंद्रनाथाय नमः ओम नरेंद्रनाथाय नमः ओम मंडळी संतोष आज तो संतोष राहिला नाही तो पूर्वीचा संतोष आज निर्माण झालाय आज त्याचं कुटुंब सुखात नांदते हे केवळ आणि केवळ स्वामींच्यामुळे
स्वामींनी वसाच घेतलाय की समाजाला व्यसनमुक्त करायचं आणि त्यातीलच एक खारीचा वाटा म्हणून आमच्या गावचे सुपुत्र आकाराम देसाई साहेब यांनी सुद्धा तोच वारसा किंवा तेच काम हे पुढे चालवलेलं आहे. आजवर जवळजवळ 450 लोकांची व्यसनमुक्ती झालेली आहे आणि हे पुण्याईचं काम आहे. मंडळी, मगाशी सांगितलं, संगत धरताना आपण सावध असलं पाहिजे. फक्त दारू हेच व्यसन नाही, अनेक गोष्टीचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे. आज प्रत्येकाच्या हातात व्यसन म्हणून एक खेळणं आलेलं आहे. प्रत्येकाचा दिवस त्याच्यामध्येच जातोय. बघल तिकडं तांदूळ निवडायचंच काम चाललेलं असते. बरोबर आहे ना? हे सुद्धा व्यसन आहे. महिलांचं एक व्यसन आहे, संध्याकाळी 7 वाजले की टीव्ही समोर. किती सुसंवाद संपला आपल्याला. भाकरी तव्यात आणि ही टीव्ही समोर. आला काय घ्यायचा नवरा, हिला तिच्या नवऱ्याची काळजी, हिच्या नवऱ्याची काळजी नाही. जेवता जेवता टीव्ही बघत जेवत असते. तिकडे जे काय चाललंय तिकडे गळा चाललेला असते. तिकडे मालिकेची नाही का एकटी बसली आहे, ती घाबरली आहे म्हणून जेवता जेवता ही बी घाबरली आहे. तिकडे तिचा दरवाजा वाजायला लागलाय, ती एकदम घाबरली. इकडे दरवाजा परत वाजला, ती दरवाजाकडे जायला निघाली. वैशिष्ट्य असं दरवाजा लवकर जवळ येत नाही, स्लो मोशन मध्ये चालली अशी. आणि तिच्याकडे बघत हिचा घास तोंडाकडे चाललाय त्याच मोशन मध्ये. ती जाऊन दरवाजाला थांबली, हिचा घास ओठाजवळ आलाय. काय होते कुणास ठाऊक, कोण असेल? बहुतेक पहिला नवरा आहे काय की. कारण या सगळ्या मालिका अशाच असतात आणि ह्या मालिकेचा आपल्याला वेळ लागलाय. इतके वेडे झालोत आपण, आपल्याला जेवणा खाण्याचं भान नाही, कुटुंबाबरोबर व्यवस्थित बोलायचे आपल्याला हे नाही. तिकडं ती दरवाजाला हात लावणार, एपिसोड समाप्त. हिचा तोंडाला आलेला घास परत ताटात. उद्या काय होते ते समजल्याशिवाय काय जेवत नाही. त्या कुटुंबाला व्यवस्थित जेवायला देते. सुसंवाद संपला. मुखी जनावर परवडले. एक मांजर दुसऱ्या घरात जायचं झालं तर ते परवानगी काढते, म्याऊ हात लागते, म्याऊ हा असतो सुसंवाद. मोबाईलच्या बाबतीत बोलायचं काम नाही. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल. तिकडं सासरी मुलगी नांदायला लागली आणि इकडे ही फोन करायला लागली आई. आता तिकडं तिचा घटस्फोट का व्हायला लागली त्या फोनमुळे. तिकडे सांगते, सुमन जेवलीस का नाही का, बघ टायमावर जेवत जावं. आणि आपण लय मोहरं करायचं नाही. थोरली बाहेर पडली तरच बाहेर पडायचं, लय अंदाज देत बसू नको त्यासने. तर असा हा सुसंवाद कुठला गेला. आता मी संतोषकडे येतो. आता संतोष आपल्याला बघायचा आहे ना. आता संतोष मध्ये काय परिवर्तन झालंय आपणच बघा. आणि आपण सुद्धा त्या संत संगतीत राहा, त्या सत्संगात राहा. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाखाली आपण जगा. संतोषराव या. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं. तुमच्या घराची चावी द्या. जसं तुम्हाला दुसऱ्याला विकनेस झाला होता तसंच त्या घराला विकनेस झाला आणि ते घर पूर्णपणे लुप्त झालं. सद्गुरूंचा आशीर्वाद मारायचा. सद्गुरूंनी मला वेळेत मार्गावर नाही आणला तर माझं घर
हा मित्र परिवार सद्गुरूंचे सदशिष्य आदरणीय आकाराम देसाई साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. तर हा संतोषचा परिवार सुखी झाला. असे असंख्य परिवार आज सद्गुरूंच्या छायेखाली सुखात नांदत आहेत. त्या सद्गुरू चरणी प्रार्थना की ज्यांची कुणाची वाट चुकलेली आहे त्यांना लवकरात लवकर त्या सद्गुरूंचा मार्ग मिळू दे आणि सगळ्यांचे संसार सुखाचे होऊ दे. मंडळी, या ठिकाणी आमची शिवार फिल्म्स गडिंग्लज या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी एक छोटीशी नाटिका सादर करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. सेवा करण्याची संधी मिळाली. आम्ही सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो सर्वजण. आणखी एक मला टीमच्या बद्दल सांगावंसं वाटतं, शिवारच्या बद्दल सांगावंसं वाटतं. तर याच टीमचा एक चित्रपट येतोय 21 जूनला गाभ नावाचा, आणि या गावातच त्या चित्रपटाचं सर्व शूटिंग झालेलं आहे. आणि ही आपल्यासाठी एक पर्वणी आहे. 21 जूनला हा चित्रपट येतोय आणि सामाजिक व्यंगावर भाष्य करणारा, मार्मिक असा संदेश देणारा हा चित्रपट सर्वांनी आवर्जून सिनेमागृहात जाऊन बघावा अशी आपणाला मी सर्वांना विनंती करतो. आणि आमच्या अवधूत सरांना मी या ठिकाणी बोलवतो, त्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. नमस्कार. आपण सर्वांनी हे नाटक बघितलं, गुरुविना कोण दाखवी वाट. खरंच गुरुशिवाय आपल्याला मार्ग दाखवणारा कोणी नाही आहे. जे माझ्या कुटुंबामध्ये, मी म्हणजे एक समाजाचा एक घटक आहे, असे अनेक घरं आज दारूच्या व्यसनामुळं आणखी काही व्यसनामुळं बर्बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. पण खरंच कुणाच्याही घरावरती असा प्रसंग घडू नये. चुकून माकून आपल्या नजरेमध्ये एखादं कुटुंब असतं की जे व्यसनाच्या अधीन झालेलं आहे, आणि खरंच अशा लोकांना मार्ग दाखवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. तर नाणीज धाम येथे अशा या व्यसनाधीन झालेल्या लोकांना पूर्ववत आणण्याचं काम महाराज गेली अनेक वर्ष करत आहेत. आणि त्याच महाराजांचे शिष्य आपल्या गावचे आकाराम साहेब यांनी सुद्धा मला वाटते आतापर्यंत 400-450 व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त केलेलं आहे. आणि इतकं कुटुंब त्यांनी उभा केलेले आहे, जवळपास 450 कुटुंब त्यांनी पुन्हा उभा करण्याचं काम केलेलं आहे. असा प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. सद्गुरूंनी त्यांना वेळेत चांगला मार्ग दाखवावा. आणि आपण सुद्धा सद्गुरूंची सेवा करता आहात, आपलं नेहमीच कल्याण होणार आहे. आणि असेच कार्यक्रम आपल्या गावात जसे घडतायत ते संपूर्ण आपल्या देशभर कार्यक्रम घडव आणि आपला देश उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करत राहू. पुन्हा एकदा आपण सर्वांनी महाराजांचा जयघोष करायचा आहे. धन्यवाद. हॅलो. शिवार फिल्म प्रस्तुत या छोट्याशा नाटिकेसाठी आपण सर्वांनी वेळ काढून समाज प्रबोधनावर ही नाटिका अत्यंत अशी छान आणि समाज प्रबोधन यासाठी आम्ही शिवार फिल्मचे आभार व्यक्त करतो. या शिवार फिल्मचे अतुल सावेकर सर, तसेच नागराज पाचे सर, अजित खोत सर, त्याचबरोबर अवधूत कुलकर्णी सर, आत्माराम पाटील सर, रंगराव पाटील आपले गावचेच कलाकार, त्याचबरोबर छोटे कलाकार अपूर्वा पाटील, तसेच वैशाली पाटील मॅडम, पूजा निंबाळकर, ठीक आहे, नवीन आलेल्या मॅडमचं आम्हाला नाव जरा माहिती नाही. त्या सर्वांचं आम्ही
संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आणि आपल्या सर्व आरती सेवा केंद्रातर्फे त्यांचं वृक्षरोप देऊन त्यांचा आभार व्यक्त करतो. हॅलो, या नाटिकेसाठी मंगल बाबूराव गुरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन. हॅलो, पावसाच्या व्यत्ययामुळे थोडीशी गैरसोय झालेली आहे. तरी सर्व भावकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करून सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. कार्यक्रमाच्या वेळी पावसाच्या व्यत्ययामुळे थोडीशी गैरसोय झाल्या कारणाने आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहोत. तरी सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे.